बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका एका वेगळ्याच वळणावरती आता येताना आपल्याला दिसत आहे. मालिकेमध्ये आपण आता पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जे काही दानगटांची मूळ जो काही घर आहे ते घर हडप करण्यासाठी सुलीने प्रयत्न केलेत, पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सुलीने जे काही सांगितलंय की धोंड्याने आपल्या बायकोला मारलं, ते कितपत खरं कितपत खोटं हे सगळं तपासून पाहण्यासाठी मात्र आता इकडे अवनीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि याच वेळेला मात्र आता अवनीच्या निदर्शनामध्ये अशा काहीतरी गोष्टी आल्यात की ज्यानंतर मात्र आता अवनीने या सगळ्यामध्ये इकडे आता चांगलाच धक्का दिलेला आहे, तो म्हणजे स्वतः सुलीला. आणि त्यानंतर मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये अवनीने असं काहीतरी महाभयंकर सत्य समोर आणलेलं आहे की त्यानंतर मात्र आता इकडे सुलीनेच हे सगळं कारस्थान घडवून आणलंय याचं सत्य समोर आले. बरं, सुलीने काय केलं होतं? 20 वर्षापूर्वीचा असा काय भयंकर सुलीचा भूतकाळ आहे? सगळं सविस्तरपणे पाहू या छोटासाच व्हिडिओ. अजिबात चुकवू नये. प्रेक्षकांनो, आपण पाहिले की आता इकडे धोंड्यात आता हे आता ज्या पद्धतीने सुरा हे करतायत, पाजळतायत किंवा हे जे काही करतायत त्यामुळे थोडीफार अवनी घाबरले आणि मुळातच तिच्या डोक्यात एकच विचार आहे आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये जे काही आता म्हणजे ते बोललेली आहे तो विचार की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा म्हणजे बायकोला धोंड्यानेच मारले आणि त्यामुळे जरा ती जास्त घाबरले आणि आता धोंड्यापासून जरा दूर राहण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातच आपण पाहिलं की आता इकडे दत्त्या आणि सुलू यांनी धोंड्याला मुद्दाम चिडवले आणि धोंड्या कसा आक्रमक आहे किंवा धोंड्याने या सगळ्यामध्ये बायकोचा खून केला असू शकतो, तो किती आक्रमक आहे हे अवनीच्या समोर आणण्यासाठी त्यांनी आता घाणेरडं कारस्थान केले. धोंड्याला चिडवलंय. मग काय, कोयता पाजळत असलेला धोंड्या आता रागाच्या भरामध्ये तिकडे ज्या पद्धतीने आवेगाने धावत गेलाय ना, त्यानंतर मात्र आता इकडे आलेली आहे ती म्हणजे अवनी हे समोरचं दृश्य पाहते आणि धोंड्या आता सांगायला लागतोय, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला जोपर्यंत मारून टाकत नाहीये ना तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये, असं धोंड्या हे जे काही बोलतोय त्यावरून मात्र आता इकडे लगेचच अवनी घाबरलेली आहे आणि त्यावरती मात्र आता दत्त्या सांगायला लागतो, बघितलंस सुले काय चाललंय ते? म्हणजे ह्याला अजिबात काही पडलेलं नाहीये. इतक्या वर्षापूर्वी जेलमध्ये जाऊन आलाय तरी सुद्धा काही पडलं नाहीये. आता हे वाक्य ऐकल्यावरती मात्र इकडे धोंड्या अधिकच चिडलाय. हे बघ, जेलमध्ये तुझ्यामुळं गेलो होतो, तू या सगळ्यामध्ये खोट्या आरोपामध्ये मला जेलमध्ये पाठवलं होतंस, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच अवनी हे सगळं ऐकत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे म्हणजे यशादा सांगत आहे, शांत बसा. आता ही सगळी भांडणं मला अजिबात सहन होत नाही आहेत. कुणीही या सगळ्यामध्ये काहीही आता बोलणार नाहीये, असं म्हणत आता मात्र यशादा चांगलाच चिडलेला आहे आणि यशादा सगळ्यांना शांत राहायला सांगतोय. पण त्याच वेळेला अवनी आता एकच गोष्ट ऐकत आहे, जे म्हणजे धोंड्यादा सतत बोलत आहेत काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता हे सगळं सुलीने केलेलं आहे. सुलीने मला या सगळ्यामध्ये अडकवलंय. सुले, तुला मी सोडणार नाहीये. 20 वर्षापूर्वी सुद्धा आता माझ्यासोबत असाच उलटा गेम खेळला होतीस ना, आणि आत्ता सुद्धा माझ्यासोबत उलटाच गेम खेळतेस सुले, तुला खरंच मी सोडणार नाही, असं म्हणत ज्या पद्धतीने चिडून आता तो बोलतोय इकडे आता अवनीच्या काही ना काहीतरी लक्षात आले, काहीतरी गडबड आहे. आपण या सगळ्यामध्ये मात्र आता या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. अवनी तिला रूम बघायला बाहेर गेलेली आहे. रूम बघायला बाहेर गेल्यावरती मात्र आता इकडे घरी आल्यावरती सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, कारण आता अवनी एकटीच तिकडे गेलेली असते आणि अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता कुणालाही न सांगता का गेली, कशासाठी गेली किंवा या सगळ्यामध्ये अवनीने मात्र आता का हे सगळं केलं, हे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये मात्र आता पडलेले असताना यशा म्हणायला लागतो, अवनी अगं म्हणजे तसं काही तू बाहेर जाण्यावरती रोकटोक तर आमची काही नाही आहे, पण या सगळ्यामध्ये तू आता गेली कुठे होतीस? यावरती अवनी आता काहीच बोलत नाहीये. पण राजाला साधारणपणे डाऊट आलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे अवनी राजाला काहीच बोलत नाहीये. ती आतमध्ये रूममध्ये येते. राजा रूममध्ये आलाय आणि रूममध्ये आल्यावरती राजा आता तिला विचारतोय, अवनी मॅडम कुठे गेला होतात तुम्ही? म्हणजे ठीक आहे दादा बोलतोय तसं आता आम्हाला काही तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाहीये, पण तरी सुद्धा
तरीसुद्धा मी एक मित्र या नात्याने तुम्हाला हे विचारू शकतो. यावरती ती सांगायला लागते, मी गेले होते ते म्हणजे स्वतः आता रूम बघण्यासाठी. आता मात्र इकडे राजा हादरलेला आहे. राजा म्हणतोय, रूम बघायला? काय बोलताय काय तुम्ही? तुम्ही आता इथे आहात ना, इथे तुम्ही सुरक्षित आहात, तुम्हाला इथे भीती वाटते का? यावरती ती सांगायला लागते, नाही मला भीती वाटत नाही आहे, पण आता मला असं वाटते की आपल्यामधलं हे नातं खोटं आहे ना, हे नातं मला असं वाटते की सगळ्यांना सांगायला पाहिजे. कारण उगाचच आपण आता खोटेपणाचा बुरखा बांगरून असं किती दिवस हे नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून मला असं वाटते की हे नातं इथेच आता संपवावं आणि आता इथून निघून जावं. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे राजा खूपच वाईट वाटायला लागलेला आहे. राजाला या सगळ्यामध्ये मात्र आता खूप वाईट वाटते आणि राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय राजा की मी तुम्हाला म्हटलं की आता तुसी ना जाओ, तर तुम्ही नाही का जाणार? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला कसं आहे ना, मी तुला म्हटलं की तू काही अजूनही खोटे माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहेस का? ते असेल तर तसं सांग, तसं असेल तरच या सगळ्यामध्ये मी हे घर सोडून जाणार नाही. राजा म्हणतो, बघा हां, पण मी खोटं सांगितल्यावरती, खोटं जे खरं आहे ते सांगितल्यावरती तुम्ही जर का चिडून गेलात तर? यावरती अवनी म्हणते, नाही मी वचन देते, सत्य समजल्यावरती मी आता कुठेही जाणार नाही. म्हणजे तू माझ्याशी जे काही खोटं बोललेलं आहेस ते खरं खरं सांगितलंस तर? असं म्हटल्यावरती राजा आता सांगायला लागतो, हो मी बोललोय तुमच्याशी खोटं. यावरती अवनी म्हणते, काय खोटं आहे? आणि त्यावरती राजा जे काही सांगतो ते ऐकून अवनीला मात्र आता प्रेक्षकांनो खूपच धक्का बसलेला आहे. राजा आता सांगायला लागतो, मी तुमच्याशी जे खोटं बोललो ना ते हे होतं, ते म्हणजे आता इकडे मी तुम्हाला मात्र आता असं वाटतंय की खोटं लग्न केलेलं आहे, पण ते लग्न खोटं नाही आहे. तर आता ते असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अवनी सांगायला लागते, बोल राजा. राजा सांगतोय, जे तुम्हाला असं वाटतंय ना की हे लग्न मात्र आता खोटं आहे, तसं नाही आहे, हे लग्न खरं आहे. मला ते लग्न खरं करावं लागलं होतं. रजिस्टर ऑफिसला ते लग्न आता मान्य करून घ्यावं लागलं होतं, कारण तुमचे इथे राहण्याचे वांदे झाले असते. अवनी म्हणते, काय बोलतोयस तू राजा? यावरती तो सांगायला लागतो, हो. आता मात्र अवनी इकडे खूप चिडले, राजाच्या एक थोबाडीत सुद्धा देते. पण त्याच वेळेला मात्र आता राजा म्हणतो, आता तरी या सगळ्यामध्ये जे काही माझ्यावरती राग तुम्हाला काढायचा आहे तो राग काढा, पण मी जे काही सांगतोय ते तरी ऐकाल का? यावरती मात्र आता अवनी म्हणते, राजा हे सगळं काय केलंयस तू? म्हणजे मला कळत नाही आहे की तू या सगळ्यामध्ये मात्र आता अशा पद्धतीने हे सगळं वागलंयस माझ्याशी. यावरती तो सांगायला लागतो, हे बघा, त्यावेळेला मला आता जे काही सुचलं ना ते मी केलेलं आहे, पण या सगळ्यामध्ये माझा आता कोणताही वाईट हेतू नव्हता की मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी वागू शकेन. प्लीज मला एकदा समजून घ्या. आणि त्यानंतर मात्र आता इकडे अवनी चिडलेली आहे आणि ती विचार करते, आता कशी काय मी जाऊ? म्हणजे या सगळ्यामध्ये लग्न माझं खरं आहे म्हटल्यावरती मी इथून जाणं कितपत योग्य आहे? अवनीला मात्र आता काहीच कळायला मार्गच नाही आहे. आणि अवनी या सगळ्यामध्ये तिकडे थांबलेली अवनी आता इथपर्यंत थांबत नाही आहे. ती सांगते, ठीक आहे मी इथे थांबतीये, पण या सगळ्यामध्ये आपला आता डिवोर्स होईपर्यंत. राजाला खूप वाईट वाटले, पण तो विचार करतो, ठीक आहे, काही का असे ना त्या इथे थांबतायत ना, हेच माझ्यासाठी खूप आता महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर ती सांगते, मला एका गोष्टीमध्ये अजून तुझी मदत लागेल, ते म्हणजे तुझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता मला इथे राहायचंच आहे तर मला समजलं पाहिजे की तुझ्या आईसोबत काय झालं होतं. राजा त्यानंतर जे काही सांगतो त्यानंतर मात्र आता अवनी इकडे चांगलीच चिडलेली आहे आणि चिडलेली अवनी सुलीचे सगळी भांडी फोडण्यासाठी मात्र आता सज्ज झालेली आहे. अवनीच्या डोक्यामध्ये मात्र आता सुली चांगलीच गेले, कारण सुलीनेच या सगळ्यामध्ये आता इकडे धोंड्याचा त्यांच्या बायकोला मारण्याचं कटकारस्थान केलेलं असतं. आणि हे सगळं होत असताना चिडलेल्या अवनीने सुलीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केले आणि राजाकडून आणि यशादाकडून सगळे डॉक्युमेंट्स घेत मात्र आता इकडे म्हणजे इकडे आता अवनीने सुलीला असा काहीतरी धडा प्रेक्षकांनो शिकवलेला आहे की त्यानंतर सुली या सगळ्यामध्ये मात्र आता टोटली हादरलेली आहे.
हादरलेल्या सुलीला मात्र आता इकडे पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊन आता इकडे अवनी इतकंच करून गप्प बसलेली नाही आहे, तर या सगळ्यामध्ये मात्र आता मुळाशी जात कशा पद्धतीने धोंड्या आता निर्दोष होता आणि त्यानंतर कशा पद्धतीने मात्र आता म्हणजे ह्या सगळ्यामध्ये म्हणजे धोंड्यात आता निर्दोष होते हे सगळं सत्य आता तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे. यानंतर काय घडलंय, कसं घडलंय येणाऱ्या भागात कळणार.